नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. आजच्या काळात सगळ्यात मोठी समस्या काय आहे? काही जण म्हणतील बेरोजगारी, अभ्यासाचा ताण, सोशल मीडियाचं व्यसन किंवा स्वतःला सिद्ध करण्याची धडपड. पण खरं सांगायचं तर यापेक्षा मोठी समस्या आहे. आपण आपल्या खऱ्या क्षमतेपेक्षा खूप कमी जगतोय. हो, हेच खरं आहे. आजकाल आपण सगळेच सोप्या मार्गाचे व्यसनी झालो आहोत. आपल्याला शॉर्टकट हवा असतो, आराम हवा असतो, पटकन नाव आणि पैसा हवा असतो. पण वास्तव वेगळं आहे. आयुष्यातील मोठ्या जिंक आणि मोठं यश त्यांनाच मिळतं जे कठीण मार्ग निवडतात. कठीण गोष्टी करा, यामागचा खरा अर्थ. ही संकल्पना आपल्याला शिकवते की जर आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर आरामाच्या चौकटीतून बाहेर पडावंच लागेल. आता प्रश्न येतो, कठीण कामं करणे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण सोपं काम सगळेच करतात, आणि जेव्हा तुम्ही तेच करता जे सगळे करतात, तेव्हा तुम्ही फक्त गर्दीचा भाग बनता. पण कठीण कामं तुम्हाला वेगळं ठरवतात, आणि तिथूनच सुरू होते खरी प्रगती, खरं यश आणि खरी समाधानाची भावना. यूथबद्दल सर्वात मोठा गैरसमज. समाज असं मानतो की 15 ते 25 वय म्हणजे फक्त मजा करण्याचं वय आहे. आता एन्जॉय करा, सिरियस नंतर व्हा. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. हीच वय तुमच्या आयुष्याची फाउंडेशन असते. याच वेळेत तुम्ही स्किल्स बिल्ड करू शकता, डिसिप्लिन आणू शकता आणि मोठं काही करू शकता. हार्ड थिंग्स म्हणजे नेमकं काय? कठीण गोष्टी म्हणजे नेहमी मोठे प्रोजेक्ट्स नसतात. त्या छोट्या गोष्टींमध्येही असतात. सकाळी लवकर उठणं, मोबाईलपासून दूर राहणं, रोज अभ्यास करणं, स्वतःला कंट्रोल करणं, पालकांचा आदर करणं, या छोट्या गोष्टी तुमचं आयुष्य बदलतात. हार्ड थिंग्सचे 5 प्रकार. जे तुम्हाला अशक्य वाटतात. उदा. पब्लिक स्पीकिंग, लीडरशिप, नवीन स्किल. जे तुम्ही करू शकता पण करायला मन लागत नाही. उदा. रोज एक्सरसाइज, बोरिंग सब्जेक्ट. जे फक्त तुम्हालाच करावे लागतात. तुमचा कॅरेक्टर, सेल्फ रिस्पेक्ट, इंटेग्रिटी. जे इतरांसाठी अनकम्फर्टेबल असतात पण योग्य असतात. उदा. चुकीविरुद्ध उभं राहणं. दीर्घकालीन मोठे गोल्स. उदा. बिझनेस, करिअर मास्टरी. छोट्या पावलांनी मोठा बदल. तुम्ही एकदम मोठं काही करू शकत नाही, पण छोट्या गोष्टींनी सुरुवात करू शकता. रोज 30 मिनिटे वाचन, 15 मिनिटे वर्कआउट, सोशल मीडियावर कंट्रोल. हेच तुमचं कॉन्फिडन्स वाढवतात आणि तुम्हाला मोठ्या चॅलेंजेससाठी तयार करतात. लोक कठीण गोष्टी टाळतात का? कारण त्या अनकम्फर्टेबल असतात. आपला मेंदू नेहमी सोपं शोधतो. म्हणूनच अभ्यासाला बसलं की फोन आठवतो. जिमला जायचं असेल तर एक्सक्युजेस येतात. पण जो हे कंट्रोल करतो तोच जिंकतो. फेलियरबद्दल सत्य. कठीण मार्ग निवडला की अपयश येणारच. पण प्रत्येक अपयश तुम्हाला मजबूत बनवतं. प्रत्येक पडणं तुम्हाला काहीतरी शिकवतं. इतिहासातली प्रत्येक मोठी कामगिरी ही अनेक अपयशांनंतरच घडली आहे. कन्सिस्टन्सी इक्वल्स डिसिप्लिन. सुरुवात सगळे करतात, पण टिकून राहणं कठीण असतं. डिसिप्लिन म्हणजे मन असो किंवा नसो, योग्य काम करणं. योग्य लोकांची साथ. तुमचं एन्व्हायरमेंट खूप महत्त्वाचं आहे. चुकीचे मित्र, वेळ वाया, योग्य मित्र, ग्रोथ फास्ट. योग्य लोकांसोबत राहणं हेही एक हार्ड थिंग आहे. रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. आजची मोठी समस्या म्हणजे जबाबदारी टाळणं, पण जबाबदारीच तुम्हाला मोठं बनवते. हार्ड थिंग्स इक्वल्स कॅरेक्टर प्लस कॉन्फिडन्स. कठीण कामं फक्त सक्सेस देत नाहीत, ती तुम्हाला बदलतात. तुम्ही मजबूत होता, तुमचा आत्मविश्वास वाढतो, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. फायनल मेसेज. दररोज तुमच्यासमोर नेहमी 2 पर्याय येतात. एक सोपा मार्ग आणि एक कठीण मार्ग. सोपा मार्ग निवडला तर साधं आयुष्य जगाल, आणि कठीण मार्ग निवडला तर असामान्य आयुष्य पूर्णपणे बदलून टाकाल. ॲक्शन प्लॅन. आजपासून ठरवा. कम्फर्ट झोन तोडायचा. रोज एक हार्ड थिंग करायचं. स्वतःला चॅलेंज करायचं. एंडिंग पॉवरफुल. लक्षात ठेवा, सोपा मार्ग सगळे निवडतात, कठीण मार्ग फक्त धाडसी लोक निवडतात, आणि इतिहास नेहमी त्यांचंच नाव लक्षात ठेवतो. आता निर्णय तुमचा आहे. तुम्ही गर्दीत हरवणार का, की स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार? आता सर्वस्व निर्णय तुमचा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की या नियमांपैकी कोणता नियम तुम्ही आजपासून सुरू करणार आहात. आणि अशाच पॉवरफुल कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मी तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी या स्क्रिप्टवर आधारित SEO टॅग्स,